नमस्कार. भावार्थ संतवाणी म्हणजे केवळ प्रवचन नाही, तर ती विचारांची क्रांती आहे. जोपर्यंत संतांचा विचार रक्ताच्या थेंबाथेंबात भिनत नाही, तोपर्यंत आपलं जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं आहे. आज आपण असा अभंग निवडलाय जो तुमच्या मनातील भीतीला जाळून राख करेल. जर तुम्हाला सडेतोड जगायचं असेल तर संतांची ही खतरनाक ताकद समजून घ्यावीच लागेल. पहा हा व्हिडिओ आणि अनुभवा स्वतःमधला बदल. आज आपल्याकडे टोलेजन इमारती आहेत, महागड्या गाड्या आहेत आणि हायटेक सुरक्षा आहे. पण तरीही रात्रीची झोप गायब का आहे? का आजचा माणूस सगळं असूनही अस्वस्थ आहे? याचं उत्तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक वर्षांपूर्वी एका साध्या झोपडीचं वर्णन करताना दिलं होतं. असा एक राजवाडा जिथे चोरीची भीती नाही आणि जिथे पांघरायला साक्षात आकाश आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराजांचा हा अभंग आपल्या जगण्याची पद्धत कशी बदलू शकतो आणि आपल्याला खऱ्या सुखाचा पत्ता कसा मिळवून देऊ शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा मुद्दा तुमचं आयुष्य बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. भौतिक गोष्टींच्या पैसा मालमत्ता मागे धावताना होणारा त्रास कमी होतो. जे आहे त्यात समाधान मानल्याने मानसिक शांती मिळते. दारास नाही दोऱ्या म्हणजेच गमावण्याची भीती नसल्यामुळे माणूस निर्भयपणे जगू शकतो. आकाश पांघरावे ही संकल्पना आपल्याला निसर्गाशी जोडते, ज्यामुळे आरोग्य आणि मन प्रसन्न राहते. कोणाकडेही भेदभाव न करता सर्वांचं स्वागत करण्याची वृत्ती येत जरी सुखे या समाजात प्रेम वाढवते. हा अभंग केवळ शब्दांची रचना नसून ती श्रीमंत मनाची व्याख्या आहे. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जगात हा अभंग मानसिक शांततेचा महामंत्र ठरू शकतो. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. भावार्थ, महाराज म्हणतात की माझ्या या छोट्याशा झोपडीत जो आनंद आहे तो अवर्णनीय आहे. सहसा लोकांना वाटते की सुख हे महालात किंवा श्रीमंतीत असते, पण तुकडोजी महाराज सांगतात की खरा आनंद हा बाह्य वस्तूंवर अवलंबून नसून तो आपल्या अंतर्मनात असतो. ही झोपडी म्हणजे केवळ मातीचे घर नसून ते समाधानाचे प्रतीक आहे. जिथे साधेपणा आहे तिथेच ईश्वरी चैतन्य नांदते. सामाजिक संदर्भ, त्याकाळी आणि आजही समाजात आनंद हा मालमत्तेशी जोडला जातो. तुकडोजी महाराजांनी हा भ्रम तोडला. त्यांनी सांगितले की आनंद हा वास्तूत नसून वृत्तीत असतो. नैतिक धडा, संतोषातच खरे सुख आहे. डिजिटल युगातील प्रासंगिकता, आजच्या सोशल मीडियाच्या युगात दिखाऊपणा, शो ऑफ वाढला आहे. दुसऱ्याचे वैभव पाहून स्वतःला दुःखी करून घेणाऱ्या पिढीसाठी हा मंत्र महत्त्वाचा आहे. वास्तविक उदाहरणे, अनेक कॉर्पोरेट कर्मचारी लाखो रुपयांचे पॅकेज असूनही डिप्रेशनमध्ये आहेत, कारण त्यांच्याकडे झोपडीतल्या शांततेचा अभाव आहे. पाश्चात्य देशांत आता कमी वस्तूंमध्ये राहणे ही चळवळ उभी राहतेय, जो तुकडोजी महाराजांनी दशकांपूर्वी सांगितली होती. एखाद्या मोठ्या बंगल्यात राहणाऱ्या व्यक्तीला रात्री शांत झोप लागण्यासाठी औषधे घ्यावी लागतात, कारण तिथे चिंतेचे डोंगर असतात. याउलट दिवसभर कष्ट करून आपल्या साध्या घरात येणारा मजूर जे 2 घास सुखाने खातो आणि शांत झोपतो, तो खरा आनंदी आनंद आहे. दुसरा चरण, भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, पायाकडे पहावे या झोपडीत माझ्या. भावार्थ, या चरणात महाराजांनी कमालीचा निगर्वीपणा मांडला आहे. जमिनीवर झोपणे म्हणजे पृथ्वीशी नाते जोडणे आणि आकाश पांघरणे म्हणजे अथांग विश्वाचा भाग होणे. जेव्हा आपण पायाकडे पाहतो तेव्हा आपल्याला आपल्या मर्यादांची आणि जमिनीवर असण्याची जाणीव होते. याचाच अर्थ असा की माणसाने कितीही प्रगती केली तरी त्याने पाय जमिनीवर ठेवावेत, विनम्र राहावे. सामाजिक संदर्भ, समाजात जातीवाद आणि उच्चनीच भावनेमुळे अहंकार वाढला होता. पायाकडे पाहणे म्हणजे जमिनीवर राहणे, आपल्या मुळांना न विसरणे. नैतिक धडा, साधेपणा आणि निसर्गाशी तादात्म्य पाळणे. डिजिटल युगातील प्रासंगिकता, हायटेक जगात आपण निसर्गापासून तुटलो आहोत. पायाकडे पाहणे म्हणजे आपल्या मर्यादांची जाणीव ठेवणे. वास्तविक उदाहरणे, आपण आकाशाला कवेत घेण्याच्या नादात जमिनीचा निसर्गाचा नाश केला, ज्यामुळे आज क्लायमेट चेंजचे संकट उभे आहे. अनेकदा यश मिळाल्यावर लोक जमिनीवर राहत नाहीत, परिणामी त्यांचे पतन लवकर होते. रतन टाटांसारखी व्यक्तिमत्वे आजही या चरणाचे आदर्श उदाहरण आहेत. आजच्या काळात लोक यशाच्या शिखरावर गेल्यावर अनेकदा आपल्या मुळांना विसरतात, पण जो माणूस निसर्गाशी जोडलेला असतो त्याला कळते की हे शरीर शेवटी मातीतच जाणार आहे. ही जाणीव माणसाला अहंकारापासून दूर ठेवते. तिसरा चरण, पेट्या आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. भावार्थ, श्रीमंतीसोबत भीती येते. ज्यांच्याकडे धनदौलत आहे त्यांना ती चोरीला जाण्याची सतत काळजी असते. ते आपल्या घरांना कुलपे, सीसीटीव्ही कॅमेरे लावतात, तरीही ते असुरक्षित असतात. पण महाराजांच्या झोपडीत चोरण्यासारखे काहीच नाही. तिथे दाराला साधी कडी किंवा दोरीही नाही. हे निर्भयतेचे लक्षण आहे. जेव्हा तुमच्याकडे गमावण्यासारखे काही नसते तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र असता. सामाजिक संदर्भ, संपत्ती जमवली की भीती येते. त्याकाळी सावकारी पाश आणि संपत्तीवरून होणारे वाद, यावर हे भाष्य आहे. नैतिक धडा, अपरिग्रह,
गरजेपेक्षा जास्त साठवणूक न करणे. डिजिटल युगातील प्रासंगिकता. आज तिजोऱ्यांची जागा डिजिटल वॉलेट्स आणि डेटाने घेतली आहे. सायबर क्राईम आणि डेटा चोरीच्या भीतीखाली आपण जगत आहोत. वास्तविक उदाहरणे. जितकी डिजिटल मालमत्ता जास्त, तितका हॅकिंगचा धोका जास्त. दारास नाही दोऱ्या हे मानसिक शांतीचे लक्षण आहे, जे पासवर्डच्या जगात हरवले आहे. वडिलोपार्जित संपत्ती आणि तिजोऱ्यांमुळे लाखो कुटुंबे न्यायालयाच्या पायऱ्या चढत आहेत. जर संतोषाची वृत्ती असती तर हे वाट टळले असते. सोशल मीडियावर आज लोक आपले आयुष्य खाजगी ठेवण्यासाठी धडपडत आहेत, तरीही डेटा चोरीची भीती आहेच. याउलट ज्याचे विचार पारदर्शक आहेत आणि ज्याचे जगणे साधे आहे, त्याला जगातील कोणत्याही हॅकरची किंवा चोराची भीती वाटत नाही. चौथा चरण. येत जरी सुखे या, जाता तरी सुखे जा. तुकड्यावरी बसाया या झोपडीत माझ्या. भावार्थ. महाराज म्हणतात, माझ्याकडे येणाऱ्या पाहुण्याला कसलेही निर्बंध नाहीत. तुम्ही आनंदाने या आणि जातानाही आनंदाने जा. माझ्याकडे सोन्याचे सिंहासन नाही, पण बसायला ही साधी सतरंजी तुकडा आहे. हे प्रेमळ आदरातिथ्याचे प्रतीक आहे. नात्यांमध्ये ओलावा पैशाने येत नाही, तर तो एकमेकांबद्दल असलेल्या जिव्हाळ्याने येतो. सामाजिक संदर्भ. भेदाभेद विरहित समाज. तुकडोजी महाराज स्वतःला तुकड्या म्हणत. त्यांच्या झोपडीत राजा आणि रंक दोघांनाही समान स्थान होते. नैतिक धडा. कोणाबद्दलही मनात द्वेष न ठेवता सर्वांचे स्वागत करणे. डिजिटल युगातील प्रासंगिकता. इंटरनेटवर ट्रोलिंग आणि हेट स्पीचचे प्रमाण वाढले आहे. मतभेद असले तरी एकमेकांचा आदर करणे हा धडा आज गरजेचा आहे. वास्तविक उदाहरणे. जगातील अनेक देशांत बाहेरील लोकांना प्रवेश नाकारला जातो. महाराजांची सुखे या ही वृत्ती वैश्विक बंधुभावाची युनिव्हर्सल ब्रदरहूड शिकवण देते. सुखे या, सुखे जा म्हणजे कोणत्याही गोष्टीला, अगदी सोशल मीडियालाही, मनात कायमचे घर करू न देणे. येणाऱ्या विचारांना येऊ द्या आणि जाणाऱ्यांना जाऊ द्या. आजच्या प्रोटोकॉलच्या जगात एखाद्या मोठ्या माणसाला भेटायला अपॉइंटमेंट घ्यावी लागते, पण संतांच्या किंवा खऱ्या मित्रांच्या घरी जाण्यासाठी कोणत्याही औपचारिकतेची गरज नसते. तिथे मिळणारा चहाचा कपही पंचतारांकित हॉटेलमधील जेवणापेक्षा जास्त तृप्ती देतो. या अभंगातून आपल्याला काय शिकवण मिळते? खरे सुख हे भौतिक सोयी सुविधांमध्ये किंवा मोठ्या बंगल्यात नसते, तर ते मनाच्या समाधानात असते. झोपडीत राहूनही माणूस राजापेक्षा जास्त आनंदी राहू शकतो, हे यातून समजते. भूमीवरी पडावे, आकाश पांघरावे या ओळींतून निसर्गाशी एकरूप होण्याचा संदेश मिळतो. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने मनाला जी शांतता मिळते, ती कृत्रिम वस्तूंमधून मिळत नाही. मोठ्या महालांमध्ये संपत्ती चोरीला जाण्याची भीती असते, त्यामुळे तिथे कडेकोट बंदोबस्त लागतो. पण झोपडीत काहीच मौल्यवान नसल्यामुळे तिथे चोरांची भीती नसते आणि दाराला कुलूप लावण्याचीही गरज पडत नाही. म्हणजेच कमी गरजा म्हणजे कमी काळजी. झोपडीत येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत कोणत्याही भेदाभेदाशिवाय केले जाते. येत जरी सुखे या, जाता तरी सुखे जा. यातून पाहुणचाराची आणि कोणावरही अवलंबून न राहण्याची वृत्ती दिसून येते. हा अभंग आपल्याला अपरिग्रह, गरजेपेक्षा जास्त साठा न करणे आणि मानसिक समाधान हीच खरी श्रीमंती आहे, ही मोलाची शिकवण देतो. संपूर्ण अभंग उदाहरणातून समजून घेऊ. समजा एखाद्या व्यक्तीची मोठी नोकरी गेली. सामान्य माणूस यात कोलमडून जाईल, पण हा अभंग जगणारा साधक विचार करेल की माझी पदवी, माझे ज्ञान, माझी झोपडी अजून माझ्याकडेच आहे. मोठे ऑफिस, तिजोरी गेले तरी माझा आंतरिक आनंद कोणी चोरू शकत नाही. जेव्हा तो व्यक्ती शांत राहून पुन्हा शून्यातून विश्व उभे करतो, तेव्हा तो या अभंगाचा अनुभव घेत असतो. साधे जेवण करूनही जर तुम्हाला रात्री शांत झोप लागत असेल, तर तुम्ही झोपडीतील आनंदाचा अनुभव घेत आहात. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश. मित्रांनो, आज आपण ज्याला मिनिमलिझम म्हणतो, ते तुकडोजी महाराजांनी दशकांपूर्वी या अभंगात सांगितले आहे. आजची पिढी फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट आणि सोशल मीडिया व्हॅलिडेशनच्या मागे धावत आहे. आपल्याला सतत वाटते की माझ्याकडे भारी फोन, ब्रँडेड कपडे आणि महागडी गाडी असावी. याच त्या तिजोऱ्या आहेत. तुमच्या डोक्यात आणि रूममध्ये जेवढा कचरा, अनावश्यक गोष्टी कमी असेल, तेवढी तुमची मेंटल क्लॅरिटी जास्त असेल. झोपडी म्हणजे तुमचे पर्सनल स्पेस, जिथे तुम्हाला कोणालाही इम्प्रेस करण्याची गरज नाही. यश मिळाले म्हणून हवेत उडू नका. भूमीवरी पडावे. यश हे तात्पुरते असते, पण तुमचा स्वभाव, कॅरेक्टर कायमस्वरूपी असतो. ज्ञानाच्या आणि विचारांच्या बाबतीत ओपन सोर्स बना. कोणाबद्दलही द्वेष मनात साठवून ठेवू नका. मन मोकळे ठेवा. दारास नाही दोऱ्या. कोणाचे येणे किंवा जाणे, गोस्टिंग, ब्रेकअप्स याने स्वतःचे मानसिक संतुलन बिघडू देऊ नका. येत जरी सुखे या, जाता तरी सुखे जा हा जगातील सर्वात मोठा स्ट्रेस मॅनेजमेंट मंत्र आहे. थोडक्यात काय, तर सुखी व्हायचे असेल तर हॅवपेक्षा बीवर लक्ष द्या. आनंदी राहण्यासाठी बाहेरच्या गोष्टींची नाही, तर आतल्या शांततेची गरज आहे. तुमच्यासाठी एक कृती. या अभंगाचा सारांश असा की आनंद हा वस्तूंमध्ये नसून वृत्तीमध्ये आहे. सुख हे महालात विकत मिळत नाही, ते साधेपणात अनुभवावे लागते.
आजच्या धावपळीच्या जीवनात दिवसभरातून किमान 10 मिनिटे कोणताही डिजिटल पडदा, मोबाईल, टीव्ही न पाहता शांत बसा. आपल्याकडे काय नाही यापेक्षा काय आहे याची यादी करा आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या आंतरिक झोपडीत डोकावून बघा, तिथे आनंदाचा झरा नक्कीच सापडेल. धन्यवाद. संतांचे शब्द म्हणजे निव्वळ ओव्या नाहीत, तर ते माणसाला माणूस म्हणून उभं करणारं ब्रह्मज्ञान आहे. ज्या काळात विचारांवर गंज चढला होता, त्या काळात संतांनी आपल्या वाणीनं क्रांती घडवली. हाच वारसा भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून घराघरांत पोहोचवण्याचा माझा हा एक जिद्दी प्रयत्न. या भक्तीच्या वारीत तुमची साथ मोलाची आहे. चला तर मग कमेंटमध्ये जय हरीचा गजर करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.